छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलेलं आहे की शिवभोजन थाळी बंद करू नका, योजना चांगली आहे. आता ते भुजबळ साहेबांचा सध्या फडणवीस साहेब ऐकतील अशी परिस्थिती आहे. त्यामुळं कारण भुजबळ साहेब आणि फडणवीस साहेबांच्या जवळ गेल्याची चर्चा माध्यमामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. तुमच्याकडूनच आम्ही ऐकतो आहे. आणि त्यामुळं आताच्या स्थितीमध्ये भुजबळ साहेब हे फडणवीस साहेबांच्या किंवा भाजपच्या जवळ गेल्याचा मैत्रीपूर्ण संवाद साधताना मला दिसतंय. हो, असं म्हणायचंय का तुम्हाला की भुजबळ साहेब भाजपच्या वाटेवर आहे, असं याचा अर्थ असा होतो? मी आज जाणार नाही, पण उद्या लोकांनी विचार केला कर्ज माफ होणार आहे, अशी फसवणूक सरकारने कशाला करायला पाहिजे? जाहीर सभेमध्ये छाती या बजेटमध्ये सुद्धा देऊ शकणार नाही, पैसेच नाही. ते स्पील एवढं आहे, देणं एवढं आहे की आत्ताच्या मला माहितीप्रमाणे 2 लाख कोटी रुपयाचं देणं आहे सरकारला. आणि त्या लाडक्या बहिणींचा पुन्हा अतिरिक्त खर्च आहेच. तो देणार कुठून? मग कशाला घोषणा करताय? त्यामुळे शेतकऱ्यांचे जे हाल होत आहेत त्याला पूर्णतः हे सरकार जबाबदार. मागच्या वेळी तर 125 कोटी खर्च केले. ते देणं कुसळाचं आणि जाहिरात मुसळाची आहे सगळी. त्यात अधिक बोललो तर मला पुन्हा एवढं विकृत सगळं चाललेलं आहे की त्यावर आपल्याला बोलता येत नाही. पण एक सांगतो, जाहिराती देऊन लाडक्या बहिणींना पुन्हा दिशाभूल करायचं जिल्हा परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पूर्वी हा एक नवा फंडा हे जाहिरातीच्या माध्यमातून आणू इच्छित आहे. सोयाबीन खरेदीची आज नाफेडची मुदत संपली आहे. शेतकरी मागणी करत आहे की मुदत वाढवून मिळावी, कारण की मोठ्या प्रमाणात सोयाबीन अजूनही शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे. एक तर मागच्या वर्षी सोयाबीन निघाला त्यावेळेस निर्यात केली गेली, सोयाबीनचे दर पाडले, 3,500 पर्यंत सोयाबीनचं दर आलं, तिथे कंबरडं मोडलं शेतकऱ्यांचं. आता थोडेसे शेतकऱ्यांना नाफेडच्या माध्यमातून खरेदी करून हमी भावानं तरी पैसे मिळत होते. पण सरकारने कोटा ठरवून दिला महाराष्ट्राला, तो कोटा संपला. केंद्राकडून कोटा वाढवून आणावा बोलण्यापेक्षा मी कृषी मंत्र्यांनाही सांगणार आहे आणि पणनच्या मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना लिहू आम्ही पत्र की तुम्ही आता कोटा वाढवा आणि हे जोपर्यंत सोयाबीन लोकांच्या घरात आहे शेतकऱ्यांच्या तोपर्यंत सर्व सोयाबीन खरेदी केलं पाहिजे. आणि जर झालं नाही तर मी या महिन्याच्या एंडमध्ये आम्ही यवतमाळमधून सोयाबीन शेतकऱ्यांचा वाशिम आणि यवतमाळ 2 जिल्ह्यामध्ये मोर्चा काढायचा आम्ही ठरवला आहे. आणि तो सोयाबीन आम्ही जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयापुढे नेऊन ठेवणार आहोत, थप्प्या लावून. सगळ्यांना मी शेतकऱ्यांना आवाहन करणार आहे की आणा तुमचा सोयाबीन. न घेतलेलं सरकारने सोयाबीन घेतला नसेल सगळं सोयाबीन कलेक्टरच्या कार्यालयापुढे आणून लावून ठेवू, घ्या तुम्ही तरी खा म्हणून सांगू. लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्र्यांनी सांगितलं काल की जवळपास 7.38 कोटी म्हणजे एखाद्या राज्याचं जे बजेट आहे तेवढी थकबाकी शेतकऱ्यांकडे आहे. मुळात याचा परिणाम काय होईल? कारण की विविध सरकारने आतापर्यंत जी आश्वासनं दिली, कर्जमाफी केली, थोडं अडलं कुठं आहे? एकीकडे मुकेश अंबानी नाही, आमचे काय नाव त्यांच्या भावाचं, अनिल अंबानीचं 49,000 कोटीचं कर्ज 500 कोटीमध्ये सेटलमेंट केलं. आतापर्यंत कॉर्पोरेट सेक्टर मधील लोकांचं कर्ज 29 लाख कोटीचं कर्ज आतापर्यंत माफ झालं. मग यांच्या हाताला काय लकवा मारला काय शेतकऱ्यांचं कर्ज माफ करताना? 8-10 लाख कोटी रुपये द्यायसाठी शेतकऱ्यांच्या हक्काचे तुम्ही उद्योगपतींचे आणि व्यापाऱ्यांचे ज्यावेळेस एवढं कर्ज माफ करताय आणि शेतकऱ्याप्रती तुमची ही अनास्था असेल, ठीक आहे आज चालती आहे, पण उद्या तुमची पण शेतकऱ्यांनी जर ठरवलं आणि उद्या ठरवणारच ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांचे हाल तुम्ही करताय, शेतकऱ्यांची लूट करताय आणि ज्या पद्धतीनं शेतकऱ्याला कर्जमाफीची घोषणा करून देत नाहीत, या मैदान आहे पुढे, संपलं नाही. लोकसभा झाली, विधानसभा झाली, जिल्हा परिषदेमध्ये लोकांचा आक्रोश, ईव्हीएम मध्ये गडबड नाही झाली तर नक्की दिसेल. ते जुनी आहे आता, जुन्या कडी आता ते वारंवार आरोप झाले की आमदार फुटणार, खासदार फुटणार, हे फुटणार, ते फुटणार, नाही तर मग अर्बन नक्षलवाद,
हे शब्द ठरलेले आहेत. काहीच नाही झालं तर मग मुसलमान, ते काही नाही झालं तर मग मंदिर खोदा, मस्जिद खोदा, मंदिर काढा. हे फालतूचे धंदे या सरकारचे सुरू आहेत. त्यामुळे ह्याच्यामध्ये काही तथ्य आहे असं मला वाटत नाही. दिल्लीच्या निवडणुकी मतदान झालं काल आणि एक्झिट पोल मध्ये भाजप सत्तेत येताना दिसत आहे. आप दुसऱ्या क्रमांकावर दाखवतो. हे बघा, आता सगळे अंदाज पाहिलेत आपण. 2020 मध्ये झालेल्या एक्झिट पोलमध्ये 2020 मध्ये झालेला फक्त एक एक्झिट पोल बरोबर होता 12 एक्झिट पोल मध्ये. त्यामुळे यावर आपण एक्झिट पोलकडे दुर्लक्ष करणं, त्यावर फार काही भरोसा ठेवण्याची गरज नाही असं माझं मत आहे. काल योगेश कदम बोललाय की मुंबईमध्ये जे बांगलादेशी आहेत त्यासाठी मविया जबाबदार आहे. हे बघा, आता उद्या यांच्या घरात लेकरं झाले नाही तरी ते आम्हाला जबाबदार धरतील असं माझं मत आहे.